मामा आज दादांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि खरं तर अजितदादांचा आज वाढदिवस आहे, मात्र अजितदादा आपल्यामध्ये आहेत नाही, तुम्ही स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, काय भावना आहे? भावना एकच आहे, आज दादांचा वाढदिवस आहे आणि दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना शुभेच्छा देताना, दादांना अभिवादन करण्याची, दादांची जयंती साजरी करण्याची वेळ आमच्यावरती कधी येईल अशी कधीही मनाला वाटलं नव्हतं. परंतु आज आमच्या सगळेच इंदापूरचे सगळेच पदाधिकारी, आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांचं इंदापूरकरांवरती किती प्रेम होतं. दादांनी बारामती नंतर सगळ्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कुठल्या तालुक्यावरती केलं ते इंदापूर तालुक्यावरती केलं. आज माझ्यासारखे, आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते दादांनी घडवले, ज्यांचा राजकारणाचा त्यांच्या घराचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा आज दादांनी आम्हा सर्वांना खूप काही माया दिली, खूप काही प्रेम दिलं, खूप काही राजकीय पाठिंबा दिला आणि तालुक्याच्या विकासामध्ये सुद्धा दादांनी खूप मोठा पाठिंबा आमच्या इंदापूर तालुक्याला दिला. आणि आज दादा नाही त्याची कल्पना आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे दादा हे सर्वांचे राज्याचे नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते. दादांना सहकार असू द्या, ग्रामविकास असू द्या, कामगार क्षेत्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये दादांनी खूप लोकांना मदत केली, खूप लोकांना सहकार्य केलं. मदत करताना, सहकार्य करताना दादांनी कधी स्वतःला मी मदत केली, मी सहकार्य केलं असं कधी स्वतःची जाहिरात केली नाहीये. एक काम करणारा नेता आणि सर्वांशी हसत मुखत सर्वांशी ज्याचं काम असेल, त्याचं काम होणार असेल त्याला होय म्हणून सांगणारा, एखादं काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगणारा, स्पष्टपणे बोलणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. आणि कार्यकर्त्यावरती असं प्रचंड प्रेम करणारा नेता आणि जे खरे कार्यकर्ते ते खरे कार्यकर्ते ओळखणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाही. त्याचं दुःख निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आहे. दादांच्या जाण्यानं ह्या राज्याची खूप मोठी हानी झालेली आहे. असा नेता, सर्वसामान्याचा नेता, सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाही. याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. आजही कधी कधी चिमटा घ्या, आजही वाटतं की दादा आपल्यामध्ये आहेत. आज सकाळचा दादांचा वाढदिवस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 5:30च्या आसपास दादांचा फोन चालू असायचा आणि दादांना ज्यावेळेस आपण वाढदिवसाचे फोन करायचो त्यावेळेस त्याने पहिला प्रश्न असायचा, आपण ज्यावेळेस शुभेच्छा, तिकडं त्या भागात कसं चाललंय, पाऊस झाला का, व्यवस्थित चाललंय का, सगळे बरे आहेत का, सगळे ठीक आहेत का. हाच तो आवाज ऐकू येत नाहीये. आज सकाळी सकाळी आपल्याला एक जाणवलं की दादा आपल्याला कुणीतरी विचारणारा नेता, पावसा पाण्याची आपली काळजी घेणारा नेता, आपल्या सगळ्यांचं तालुक्यातल्या बरं चाललंय का असणारा विचारणारा नेता आज आपल्यामध्ये नाहीयेत. त्यामुळं आज दादांची आम्हा सर्वांना खूप आठवण आली. त्यामुळे आमचे सगळेच इंदापूरचे सगळेच कार्यकर्ते, आमचे आप्पासाहेब जगदाळे असतील, पक्षाचे आमचे अध्यक्ष कोकाटे साहेब असतील, सभापती असतील, आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, उपसभापती, आमच्या जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य, पंचायत समिती सगळे सदस्य, सगळे पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आज दादांच्या या स्मृतीस्थळाला एक अभिवादन करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथं हजर आहोत. आम्ही आजही खरंच निश्चित प्रकारे आजही आम्हाला वाटतं आपल्यातून दादा, आजही आपले दादा परत यावेत, आपले दादा परत या असं वाटतं. पण दादा ते शक्य आम्हाला माहिती आहे शक्य होणार नाहीये. परंतु निश्चित प्रकारे दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करू. काम करण्याची दादांनी इतकी कामाची सरस कुणालाच येऊ शकत नाहीये. आणि दादांची काम करण्याची पद्धत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करण्याची पद्धत आज आपण सर्वजण बारामती परिसरामधले आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळं असा नेता होणे नाहीये. त्यामुळे आमच्या इंदापूरकरांच्या वतीनं, मी आमच्या सर्वांच्या वतीनं दादांना जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो. मामा काय सांगाल, कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हा बँकेनं
वाटप करण्याच्या आधीच असताना सुद्धा कर्जमाफी महिनाभर उशीर झाला असं याबाबत देखील महिनाभर उशीर वगैरे, आज दादांची जयंती, महिनाभर उशीर ना, जयंतीच्या निमित्तानंच तुम्हाला सांगतो की आज प्राथमिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची नावं आज बहुतेक झाली. आता सहकारी विभागानं सांगितलं होतं आज कदाचित ती जाहीर थोडीफार प्रमाणात होतील. पण साधारणतः मी तुम्हाला सांगतो, जो उशीर कर्जमाफीचा जो झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा हितासाठीच झालेला आहे. शेतकऱ्यांना उद्या भविष्यात अडचण, यादी जाहीर करायचो आणि परत यादीमध्ये काय शेतकरी इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी किंवा कोण शेतकरी मोठे असतील, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आज दादांच्या या स्मृतिस्थळाला सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचं खरंच आभार मानले पाहिजे. सगळ्या आर्थिक अडचण असताना सुद्धा आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय हा घेतलेला आहे. आणि आज खरंच काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाहीर केलं की दादांची आज जयंतीच्या निमित्तानं आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काय शेतकऱ्यांना पत्र देता येईल का ते बघू. कदाचित आज उद्या पत्र ती मिळतील, त्यामुळे आता काळजी करू नका. 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे 56 लाख पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निश्चित प्रकारे जमा व्हायला 30 तारखेनंतर सुरुवात होईल. अजूनही त्यानंतर आता काय अटी आपण ज्या शिथिल केलेल्या आहेत त्या अटीमध्ये शिल्लक राहिलेले शेतकरी त्यांना थोडा उशीर जरी थोडा काढला शेतकऱ्यांना उशीर होईल, जे आपण अटी कॅन्सल केल्यात तोही साधारणतः लवकरात लवकर तो विषय आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम ही निश्चित प्रकारे देतोय. आणि त्यामुळं उशीर होतोय म्हणण्यापेक्षा जो उशीर झाला तो माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच उशीर झालेला आहे. थँक्यू.